पुणे पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरलंय। पुण्यात सलग चौथ्या दिवशी महिला अत्याचाराची घटना घडली आहे। वारजे माळवाडीत महिलेवर लैंगिक अत्याचार झाले। 50 वर्षीय नराधमाकडून घरात घुसून बलात्कार करण्यात आलाय। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता सर्वसामान्य पुणेकर उपस्थित करताय। गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाहीये का? पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकच राहिला नाहीये का? असे सवाल देखील आता सामान्य पुणेकरांकडून उपस्थित केले जात आहे। मात्र मोठी बातमी, पुणे पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरलंय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जोडले गेलेत। चंद्रशेखर, पुण्यात सलग चौथ्या दिवशी महिला अत्याचाराची घटना घडली आहे। सांस्कृतिक राजधानी म्हटलं जाणाऱ्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय। काय नेमकं प्रकरण आहे? अंकिता, पुण्यातील वारजे माळवाडी या ठिकाणचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। 36 वर्षीय जी पीडिता आहे ती त्यांच्या घरामध्ये घरकाम करत होती आणि दरम्यानच्या काळामध्ये हा जो नराधम आरोपी आहे 50 वर्षाचा, तो त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून त्या पीडितेवरती लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूपच धक्कादायक ही सगळी घटना मानावी लागेल। ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्याच्यावरती पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। आज चौथा दिवस आहे की पुण्यामध्ये अशा स्वरूपाची सगळी लैंगिक अत्याचाराची घटना आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिल्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर वानवडी येथील 2 चिमुरडीवरती बस जो चालक आहे त्यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर कोंढवा बोगदेव घाटामध्ये सामूहिक जी अत्याचाराची घटना समोर आलेली आहे। खरं तर यातील आरोपी अद्यापही पोलिसांना सापडले नाहीत आणि कालच्या दिवशी आपण पाहिलं की पुन्हा कोंढव्यामध्येच एका बालकावरती अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा प्रकार झाला होता आणि आज पुन्हा म्हणजे आज रविवारच्या दिवशी वारजे माळवाडी या ठिकाणचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। या संदर्भात पोलीस तपास करत आहेत। त्याचा इतर कोण साथीदार आहे का याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत। आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेले आहेत। अंकिता, नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।